नमस्कार मित्रांनो. कॅन्सर झाल्यानंतर रुग्णांना आहार काय द्यावा हा एक प्रश्न आपल्यासमोर गांभीर्याने उभा राहत असतो. तर माझं तर लोकांना हे सांगणं आहे की तुम्ही कॅन्सर झाल्यानंतर आहार काय द्यायचा याचा विचार जेव्हा करत असतात त्याच्या अगोदर हा विचार आपण का करत नाही की कॅन्सर होऊ नये म्हणून आहार कोणता घेतला पाहिजे. होऊ नये म्हणून जर तुम्ही आहार घेतला तर कॅन्सर झाल्यानंतर आहाराकडे जाण्याची आपल्याला आवश्यकता पडणार नाहीये. तर त्याच्यामध्ये हायब्रिड सीड्स आणि हाय यील्ड देणारे जे पीक आहेत ते आपल्याला शोधावे लागतील आणि ते आपल्याला आहारातून पहिले कमी करावे लागतील. मग जसं की सांगितलेलं आहे की हायब्रिड शोधलं की आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात. व्हिडिओमध्ये मला सगळंच एवढं एलॉबरेट करणं शक्य होणार नाही, पण हायब्रिडमध्ये हायब्रिड बाजरी असेल, हायब्रिड ज्वारी असेल, हायब्रिड गहू असेल, ही मुख्य धान्य जे आपल्या देशामध्ये खाल्ली जातात. तर त्याच्याबरोबर तांदळामध्ये सुद्धा आता अनेक प्रकारच्या जाती तिथे येत चालल्या आहेत. हे मुख्य अन्न जे आपल्या देशामध्ये खाल्लं जातं, सर्वात पहिलं इथे देशी धान्य निवडणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे झालं पहिलं धान्य निवडण्याच्या बाबतीत, जे मुख्य धान्य म्हणून आपण घेत असतो. त्याच्यानंतर आयुर्वेदातल्या ग्रंथांच्या आधारे सांगितलेली जी गोष्ट आहे ते म्हणजे अग्निसंस्कार. जे धान्य आपण घरात आणलेलं आहे त्याच्यावरती शिजवण्याची जी प्रक्रिया आहे, भाजण्याची प्रक्रिया जी आहे, की जेणेकरून त्या प्रक्रिया केल्यानंतर जसं समजा आपण ज्वारी घेतली आणि ज्वारीचे दाणे आहे असे जर कच्चे खाल्ले तर ते आपल्या शरीराला आजच्या स्थितीमध्ये पचवणं शक्य नाही. म्हणून आपण ज्वारीचं पीठ दळतो आणि पीठ करून त्याची भाकरी बनवली जाते आणि ती भाकरी आपण भाजी बरोबर वगैरे आपण खात असतो. तर इथे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया होत असताना हे तितकंच महत्वाचं आहे की तुम्ही प्रक्रिया कशी करत आहात. उदाहरणार्थ ज्वारीचं पीठ बनवायचं आहे. मग आता इथे लक्षात घ्या, ज्वारीचं जर पीठ करताय तुम्ही तर ते पीठ कशावरती केलं जाते, म्हणजे जे आडवी जातेची चक्की असते, पहिले जे हाताने धान्य दळलं जायचं, पीठ केलं जायचं ते, की आता दगडी जाताची जी चक्की असते मोठी ती, की गरगंटी ज्याच्यामध्ये खूप हाय स्पीडमध्ये ते धान्य फोडलं जातं, पीठ केलं जात नाही, फोडून फोडून त्याचा भुगा केला जातो. मग आता इथे आयुर्वेद काय सांगतं या धान्याच्या प्रोसेसच्या बाबतीत आपण बघूया. आयुर्वेदामध्ये वात हा एक रोगांचं कारण आहे, दोष आहे, आपण जाणत आहोत. वात म्हणजे काय आहे तर जिथे जिथे गती आहे तिथे तिथे वात आहे. सर्वसामान्यपणे वाताचे अनेक बाबी आहेत, त्यापैकी गती ही एक बाब आहे. मग आता विचार करा, जात्यावरचं जे धान्य जिथे भरडलं जातं, पीठ केलं जातं, ती गती आपल्या हाताने आपण फिरवत होतो. पिठाची चक्की जी आहे, चक्कीमध्ये 1440 RPM म्हणजे एका मिनिटामध्ये 1440 वेळा ते जातं फिरतंय. उभं फिरत असेल तर ते 1440 फेरे एका मिनिटामध्ये होत आहेत. म्हणजे याचा विचार करा की तिथे गती किती वाढली आणि या वाढलेल्या गतीमुळे तयार होणारं पीठ जे आहे ते गरम होतंय हे आपण अनुभवलं असेल. म्हणजे हे वात वाढला आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे. आणि याच्यापेक्षा पुढची स्थिती जी आहे घरघंटी, इथे तर स्पीड अजून आहे, तिथे तर भरडण्याची प्रक्रियाच होत नाही, तिथे तर फटके मारून 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 तो जो हॅमर आहे तो धान्य फोडतोय आणि फोडून त्याचं पीठ केलं जातंय त्याच्यामध्ये, आणि ते पीठ अतिशय बारीक केलं जातंय. म्हणजे जेवढं पीठ अति बारीक होईल तेवढं ते आपल्या शरीराला पचायला जड आहे, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे शरीरामध्ये त्याचं जे पोषण ज्या प्रमाणे आपल्याला अपेक्षित आहे, पोषण मूल्य कमी झालेले असणार ते आपल्याला समजणं आवश्यक आहे. मग इथे पसरणारा कॅन्सर जो आहे, ज्याला आपण स्प्रेडिंग कॅन्सर म्हणतो, स्टेज 4ला गेलाय म्हणतो, इथे वात हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. आणि जर अशा स्थितीमध्ये आपण जर अशा प्रकारचं अन्न जर पेशंटला देत असू तर ते अन्न त्या रुग्णामध्ये वात प्रकोप करणार आहे आणि हा प्रकोपित वात जो आहे तो त्या व्यक्तीचा आजार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणं सहज शक्य आहे. आता मग आहारामध्ये प्रोसेस काय केली पाहिजे आणि काय आहार रुग्णाला दिला पाहिजे, तर इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घेणं आवश्यक आहे, कमीत कमी प्रक्रिया केलेलं अन्न त्या पेशंटला आपल्याला देता येईल का. दुसरी गोष्ट, अग्नीनुसार आहार त्याला काय देता येईल. म्हणजे अग्नीनुसार आहार म्हणजे काय, तर लोकांना आज ही गोष्टच कळत नाही की मला भूक किती आहे, मी खाल्लेलं मला पचतंय का आणि पुढच्या वेळची भूक मला लागली आहे का. एवढं शोधायचं आहे आपल्याला, एवढं स्वतःला समजायचं आहे, त्याच्या जवळच्या लोकांना समजायचं आहे. एवढं समजलं तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला आहार किती ठेवला पाहिजे. आता टप्प्याटप्प्याने आपण जाऊया. पहिली गोष्ट,
तुम्ही सामान्य आहार घेणारा रुग्ण आहे, कॅन्सर झालेला आहे, चालता फिरता आहे, सगळीकडे प्रवास वगैरे केला जातोय आणि पचन वगैरे व्यवस्थित आहे, तर सकाळी सूर्योदय झाल्यानंतर सर्वात पहिली भूक जेव्हा लागते त्यावेळी पोटभर जेवण त्या रुग्णाने करणं अपेक्षित आहे. आता हे पोटभर जेवण झाल्यानंतर जर पुढच्या 5 तासानंतर जर त्या व्यक्तीला भूक लागत आहे, याचा अर्थ त्याने पहिलं खाल्लेलं जेवण व्यवस्थित पचलेलं आहे. सरासरी 4 ते 6 तास आपल्याला पहिल्या सकाळच्या पहिल्या पचनाला अपेक्षित असतात. हे जर तुम्हाला पचन होत असेल आणि 4 ते 6 तासानंतर तुम्हाला भूक लागल्याची जाणीव जर होत असेल, तर तुम्ही सकाळी घेतलेला आहार योग्य आहे तुमच्या जठर अग्नीच्या दृष्टीने, तुमच्या पाचन क्षमतेच्या दृष्टीने हे आपण समजू शकतो. मग 4 ते 6 तासानंतर मधल्या वेळेत तुम्हाला काय आहार घेणं अपेक्षित आहे, तर तिथे तुम्ही फलाहार वगैरे हलका आहार घ्या, सलाडसारखे आहार घ्या, अशा प्रकारचे घ्या, मनुके वगैरे असतील अशा प्रकारचा आहार घ्या की जेणेकरून पुन्हा संध्याकाळची तुमची जी भूक आहे, जी सूर्यास्ताच्या अगोदर तुम्हाला जेवण अपेक्षित आहे, त्यावेळेची भूक तुम्हाला लागेल. जर तुम्ही मधल्या वेळेमध्ये पुन्हा मोठं जेवण जर घेतलं तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला भूक लागणार नाही आणि मग रात्रीचं उशिरा जेवण्याची वेळ तुमच्यावरती आपल्याच हाताने आणल्यासारखं होईल. मग रात्रीचं जेवण जे आहे ते सकाळच्या जेवणाच्या तुलनेत थोडंसं हलकं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे काय, तर जास्त करून त्या जेवणामध्ये भरड धान्य जे आहे आणि जे शिजवून प्रक्रिया केलेली असेल, शिजवण्याची प्रक्रिया झालेली आहे, अशा प्रकारचा आहार आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. ज्याला दलिया म्हटलं जातं किंवा खिचडी भात असेल, वरण भात असेल, थोडीशी ज्वारीची भाकरी, जर खूपच भूक लागत असेल तर थोडीशी ज्वारीची भाकरी, अशा प्रकारचा थोडासा हलका आहार जर आपण घेतला तर ते संध्याकाळचं सूर्यास्ताच्या अगोदरचं घेतलेलं जेवण जे आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत योग्य प्रक्रिया होऊन योग्य प्रमाणे पचेल, सात्मीकरण होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उठला तर उठल्या तुम्हाला जर मलनिस्सारणाचा वेग आला, उठल्या तर पहिल्यांदा तुम्ही बाथरूमला गेलेले आहात आणि फ्लश आउट झालंय, वजन आता हलकं वाटतंय, ही जर फिलिंग तुम्हाला आली आणि जेवायला भूक लागलेली आहे, आता दुसऱ्या दिवशी सकाळची पहिली भूक लागली, मला जेवायची इच्छा होते, मला हलकं वाटतंय, मला उत्साह वाढलेला आहे, एनर्जी लेवल माझ्यामध्ये चांगली आलेली आहे, हे जर फिलिंग तुमच्यामध्ये येत असतील तर आणि तरच तुम्ही खाल्लेलं अन्न तुम्हाला ऊर्जा देते असं समजायचंय. जर एवढं सगळं आहार या पद्धतीने घेतल्यानंतर जर तुम्हाला सुस्ती वाटत असेल, जडपणा वाटत असेल, काही करण्याची इच्छा नाही असं वाटत असेल, तर मित्रांनो इथे हे समजणं गरजेचं आहे की आपल्या या रुग्णामध्ये अन्नाचं चांगलं पचन होत नाही, त्याला हलकं जेवण देणं अजून अपेक्षित आहे. आपला फोकस इथे असतो की न्यूट्रिशियस फूड द्यायचं आहे, बॅलन्स डाएट द्यायचं आहे, सगळी पोषक तत्व त्यांना मिळाली पाहिजेत, इथे आपला फोकस असतो. पण तुम्ही काय खायला दिलं हे जास्त महत्वाचं नाही मित्रांनो. महत्वाचं हे आहे की जे काय तुम्ही दिलेलं असेल ते त्या व्यक्तीला पचलं का, पहिलं गोष्ट पाचन, त्यानंतर त्याचं अवशोषण, शरीरात ॲब्झॉर्प्शन जे होणं अपेक्षित आहे, शोषणं जाणं जे अपेक्षित आहे ते व्यवस्थित होत आहे का, आणि त्याच्यातून जो टाकाव घटक म्हणून जो मनस्वरूपच्या गोष्टी बाहेर पडणार आहेत, मग तो घाम असेल, उच्छ्वासावाटे पडणारा श्वास असेल, मल असेल, मूत्र असेल, अशा प्रकारच्या गोष्टी शरीरातून बाहेर पडणं अपेक्षित आहे, त्यांचं कार्य व्यवस्थित चाललंय का हे बघणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित अभ्यास करतो, एकत्रित विचार करतो, तेव्हा या सगळ्या क्रियांचं नियमन व्यवस्थित होण्यासाठी, या सगळ्या क्रिया व्यवस्थित रोजच्या रोज चालण्यासाठी शरीराला जर काय अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर काढण्यासाठी औषधांची गरज असते. आणि मग त्या प्रकारे जर औषधांची योग्य त्या प्रमाणामध्ये जर योजना करता आली तर त्या व्यक्तीला होणारा जो आजार आहे, झालेला जो आजार आहे, तो बरं करण्यासाठी शरीर तयार होत जाणार आहे. शरीराचे फक्त अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये बेसिक लेवलचा विचार करता ती ट्रीटमेंट आवश्यक असणार आहे.